नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। बाळासाहेब ठाकरे असं नाव या महाराष्ट्राच्या राजकारणात होतं की ते नाव किती देखील पिढ्या गेल्या तरी आपल्या लक्षामध्ये नक्कीच राहील। कारण बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात, त्यांची बोलण्याची शैली आणि बाळासाहेब ठाकरेंचं मला असं वाटतं की स्वच्छ राजकारण म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण। बाळासाहेब ठाकरे ना कुठल्या कधी निवडणुकीला उभे राहिले, ना या राज्याचे मुख्यमंत्री कधी झाले, ना देशाच्या पंतप्रधानाच्या एखाद्या कुठल्या शर्यतीमध्ये ते होते। कारण बाळासाहेब ठाकरे हे सच्चे राजकारणी माणूस होते। कारण समाजकारण, राजकारण या सगळ्या गोष्टी कशा तंतोतंत पुढे घेऊन जायचं याचं जर उत्तम उदाहरण आपल्या राज्यामध्ये कोण असेल तर ते बाळासाहेब ठाकरे। आणि हो, धर्माचं राजकारण देखील अगदी योग्यपणे बाळासाहेब ठाकरेंनी पार पाडलं। ते स्वतः सांगायचे की मी एक हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा मला गर्व आहे आणि तो सगळ्यांनी गर्व बाळगला पाहिजे, असे बेधडक सांगणारे आपले बाळासाहेब ठाकरे एका ठिकाणी चुकले का, हा प्रश्न मला नेहमी सलत राहतो मनामध्ये। कारण मी आजही बाळासाहेबांची युट्यूबवरची भाषणं, सोशल मीडियावरची भाषणं जेव्हा मी जुनी काढून पाहतो तेव्हा आजही माझ्या अंगावरती रोमांच उभे राहतात। इतकं परखड बोलणारा नेता मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही। म्हणजे अगदी समोरच्या विरोधात म्हणजे कोण मुस्लिम असो किंवा कोणीही असो, त्यांना बेधडकपणे बोलण्याची क्षमता, बोलण्याची ताकद आता सध्या तरी कोणत्याच नेत्यामध्ये नाही। नरेंद्र मोदींमध्ये देखील नाही। कारण नरेंद्र मोदी हल्ली फार कमीच बोलतात म्हणा आणि ते असल्या काही टीका करत नाहीत, ते अगदी गनिमी कावाने या सगळ्या गोष्टी करतात। पण अगदी समोरासमोर तोंडा बोलण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती आणि ही काय बाब साधी नाहीये। बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता महाराष्ट्राच्या मातीला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण इथून पुढे मला नाही वाटत की असा नेता कुठला जन्माला येईल की तो बाळासाहेब ठाकरेंसारखं बेधडक असल्या राजकारणातल्या गोष्टी करू शकतो। पण बाळासाहेब ठाकरे चुकले, कुठं चुकले, काय चुकले, त्यांची विचारधारा कशी होती, त्यांच्यावर जर सखोल आपण अभ्यास केला ना, त्यांची जुनी भाषणं, त्यांचे जुने इंटरव्ह्यू, त्यांच्या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या जेव्हा आपण एका तराजूमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर किंवा बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेच्या सगळ्या गोष्टी एका तराजूमध्ये ठेवतो, तेव्हा मात्र कुठेतरी तराजू आपल्याला हलताना, खालीवर होताना दिसतो। कारण तो समतोल दिसत नाही। कारण बाळासाहेब ठाकरेंची चूक झाली का जिथे शिवसेना प्रमुख त्यांनी उद्धव साहेब ठाकरेंना केलं। एक मी प्रश्न विचारतोय तुम्हाला, मी काय म्हणत नाही की त्यांनी चुकीचं केलं, ते त्यांच्या वैयक्तिक सगळ्या गोष्टी आहे। पण आज जे आपण चित्र पाहतोय किंवा उद्धव ठाकरे ज्या प्रकारचं राजकारण करतात ते योग्य आहे का, काय वाटतं तुम्हाला, मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा। कारण ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला नेहमी शिव्या घातल्या किंवा ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं त्याला काँग्रेस पक्ष म्हणजे मुसलमानांचा पक्ष आहे आणि या देशाला लागलेली कीड आहे, असं बेधडकपणे बोलणारे बाळासाहेब ठाकरे जेव्हा त्यांच्या पुत्राच्या हातात शिवसेना प्रमुखांनी त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी जेव्हा सोपवतात उद्धव ठाकरेंवरती, उद्धव ठाकरे सुरुवातीला भाजपा सोबत जातात, नंतर काय वाचतं, पण उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत जातात, राष्ट्रवादी सोबत जातात आणि तिथं आजपर्यंत ते सत्ता किंवा राजकारण आता सध्या तरी करताना दिसत आहेत। जर उद्धव ठाकरे या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून स्वतः एकटे उभे राहिले असते तर उद्धव ठाकरेंची प्रतिमा खरोखरच बाळासाहेब ठाकरेंसारखी या राज्यात झाली असती। पण बाळासाहेब ठाकरे चुकले का? उद्धव ठाकरेंना तिथं पक्षप्रमुख करण्याऐवजी जर त्यांनी राज ठाकरेंना पक्षप्रमुख केलं असतं तर चित्र काही वेगळं बदललं नसतं का? कारण राज ठाकरेंकडे देखील पाहिल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंसारखाच बोलणारा परखड माणूस ठाकरे घराण्यातला कोण असेल सध्या तर ते राज ठाकरे आहेत। म्हणजे राजकारणात अगदी तंतोतंत बाळासाहेब ठाकरेंची सावली आपल्याला राज ठाकरेंमध्ये पाहायला मिळते। पण जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण पाहतो तेव्हा एक असं मनामध्ये येतं की बाळासाहेब ठाकरेंची चूक झाली का? काय वाटतं तुम्हाला, मला आवर्जून कळवा। आणि शिवसेना प्रमुख खरं कोण पाहिजे होतं, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? किंवा उद्धव ठाकरे आता काँग्रेस सोबत गेले, मग ती खरी शिवसेना आहे की एकनाथ शिंदेची खरी शिवसेना आहे? काय वाटतं तुम्हाला, सगळं सविस्तर कमेंटमध्ये बोलूच। तुम्ही कमेंट करा, मी त्याला आवर्जून रिप्लाय देईन। भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत। तुर्तास धन्यवाद।